सुरू करायचा असा काही निर्णय आहे का फक्त विचारांच्या पातळीवर? आणि शिक्षण आता कायद्यात काय बदल करण्याचा नियोजन केले जातात त्याशिवाय आपण जरा 1-2 मिनटं मी आपल्याला विनंती करतो. एक प्रश्न एका वेळेला विचारा जेणेकरून मला त्याचं उत्तर देता येईल. 2 गोष्टी आहेत. मी इथं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो होतो आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं महत्त्व असं आहे की चिपळूणकर असतील, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, तर ह्या सर्व मंडळींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु स्वातंत्र्य मिळवून देत असताना शिक्षण हा त्याच्यामधला महत्त्वाचा घटक आहे हे त्यांनी लक्षात घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती केली आणि त्याच्यामुळे एक जसं जे गणेशोत्सवाचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे पुण्यामधल्या शिक्षणाचं आहे आणि म्हणून शिक्षणाची पंढरी पुण्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी या महनीय व्यक्तींना नमन करण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो. तो कार्यक्रम झाला. आता मी वाईला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं नवीन जी त्या ठिकाणी प्रशाला होते त्याच्या उद्घाटनासाठी जातो आहे. परंतु तत्पूर्वी मी अत्यंत महत्त्वाची अशी मीटिंग ही सर्व जे आमच्याकडे एक्सपर्ट टीचर्स आहेत महाराष्ट्रातले, तिथं गडचिरोलीपासून कोल्हापूरपर्यंतचे असतील, कोकणातले असतील, महाराष्ट्रातल्या काही कानाकोपऱ्यामधले असे शिक्षक की ज्यांना तळमळ आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून, यांच्याशी सुमारे 2 तास मी चर्चा केली. त्यांची कमिटीसुद्धा नेमलेली आहे. आम्ही एक निर्णय घेतो आहे जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे आणि लवकरच कॅबिनेटसुद्धा याला मान्यता देतील. ते म्हणजे पुस्तकांबरोबर वह्या या मोफत महाराष्ट्रामध्ये द्यायच्या असा आम्ही निर्णय घेतो आहे. आणि तो निर्णय घेत असताना आपण विशेषतः अनेक गरीब अशा माता असतात, गरीब शेतकरी असतात, ज्यांना आपल्या मुलांना जरी मोफत पुस्तकं मिळत असली तरी वह्या घेऊन देण्यातना त्यांना खूप कष्ट करावे लागतात. त्याला ज्याला आपण शिक्षण घरोघर पोचवतो आहे त्याच्यामध्ये जे महत्त्व पुस्तकांचं असतं तेवढंच महत्त्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्या वह्यांचंसुद्धा असतं. आणि त्याच्यामुळे हे करत असताना जे आधुनिक शाळांमध्ये किंवा टीचिंग क्लासेसमध्ये केलं जातं की त्यांना धड्याच्या शेजारीच नोट्स घेण्यासाठी वह्यांची पानं जोडली जातात. असं करण्याऐवजी ज्याला प्रिंटिंग होईल त्याला ती पानं त्या प्रिंटिंग केलेल्याला बाइंडिंग केलेली असतील आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारू शकेल. आमचे टीचर्स जे आहेत त्यांना खूप ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याच्यासाठी आमच्याकडे डाएट नावाची आमची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांना आम्ही दिलेलं शिक्षण हे खरोखर ते उपयोगामध्ये आणतात की नाही आणि प्रॉपर नोट्स आपल्या विद्यार्थ्यांना देतात की नाही हे सुद्धा एका अर्थाने मला ज्यावेळेला मी ती पुस्तक ज्यावेळेला मी चेक करेन, हे पुस्तक चेक करायला काही मी स्वतः करणार नाही, त्याच्यामधले एक्सपर्ट्स ते चेक करतील. म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत जे शिक्षण पोचवलेलं आहे त्यांना ट्रेनिंग करण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने काम केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने फायदा त्या विद्यार्थ्याला झालं की नाही याचंसुद्धा एका अर्थाने असेसमेंट होणार आहे. त्याच्यामुळे ज्या टीचर्सबरोबर मी चर्चा केली त्या टीचर्सचीच कमिटी मी अपॉइंट केलेली आहे. याचं लवकरच GR निघेल. त्यांना प्रवास करत असताना ज्या सुविधा लागतील त्या सुविधा दिल्या जातील. त्यांचे टीचिंगचे वर्ग आहेत ते तास कमी केले जातील की जेणेकरून त्यांनी महाराष्ट्रातल्या मुलांच्या शिक्षणाचा भार आपल्या डोक्यावर घ्यावा. त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ही महाराष्ट्राच्या मुलांना शिक्षण देताना उपयोगामध्ये येईल. शिक्षकांना ते मार्गदर्शन चांगलं करू शकतील आणि नवीन ज्यावेळेला शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेला एक नवीन एनर्जी घेऊन महाराष्ट्रातले सगळे शिक्षक हे मुलांना शिकवण्यासाठी सज्ज होतील. ज्यांच्या शिकवण्याचं असेसमेंटसुद्धा या निमित्ताने त्या पुस्तकांबरोबर आपोआपच नोंदलं जाईल. आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्राला चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे आणि त्या शिक्षकांची परंपरा लक्षात घेऊन ते शिक्षक एवढे एफर्ट्स घेतील की 9व्या क्रमांकावरून महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर येऊ शकेल. एवढं काम या कमिटीकडून घडेल अशी मी अपेक्षा करतो. आमचे SCRT मधले जे उत्कृष्ट
असे मार्गदर्शक आहेत ते मी त्यांच्या सोबत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही मानसोपचार तज्ज्ञ हे त्यांच्यासोबत दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही जे मला प्रश्न विचारता की यांच्या परीक्षा घेणार का, तर ही कमिटी मला मार्गदर्शन करेल की परीक्षा कुठल्या वर्गापासून घ्यायच्या. ह्या करत असताना या परीक्षांची आम्ही विभागणी केलेली आहे 4 टप्प्यांमध्ये, आणि या 4 टप्प्यामध्ये एवढीच अपेक्षा आहे की 8वीपर्यंतची मुलांना फेल करायचं नाही आहे. फेल करायचं नाही याचा अर्थ त्यांची असेसमेंट घ्यायची नाही असं बिलकुल नाही आहे. या परीक्षा नसतील, ही एक असेसमेंट असते, मुलं व्यवस्थित शिकत आहेत की नाही याच्यामध्ये कोणालाही नापास केलं जाणार नाही, ही भूमिका आधी मी स्पष्ट करतो, जेणेकरून 8वीपर्यंतचा कुठलाही मुलगा हा नापास न होता 8वीपर्यंत पोचेल. शासनाचं जे उद्दिष्ट आहे की 8वीपर्यंत मुलगा पोचला, हे उद्दिष्ट सफल होईल. आणि समजा 2 महिने शिकवल्यानंतर त्या मुलामध्ये काही त्रुटी आढळल्या तर शिक्षक त्याच्यावर अधिकची मेहनत घेऊ शकतील. त्याच्यामुळे एका अर्थाने असेसमेंट करण्याचा हा एक एक्झरसाईज आहे, आणि ही असेसमेंट करत असताना मुलांवर कुठलाही मानसिक बोजा येणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीनेच काही मानसोपचार तज्ज्ञ हे सुद्धा त्या कमिटीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे जनरल 4-4 कमिट्या करत राहायच्या आणि प्रत्येकाला एक काम सोपवायचं. त्याच्याऐवजी ही कमिटी ही मला मार्गदर्शन करेल. बऱ्याच वेळेला कमिटीमध्ये कोण असावं याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या शिफारसी येतात, आणि मग तो जो बोजा होता तो टाळण्यासाठी जे काही एज्युकेशन डिपार्टमेंटने जे शिक्षक सिलेक्ट केलेले होते त्यांचीच एक्सपर्ट कमिटी नेऊन त्यांना मी काही एम्पॉवर करतो आहे. एक चांगला जर तुम्हाला शिक्षणामध्ये बदल घडवायचा असेल तर अनेक निर्णय हे तातडीने घ्यायला लागतात, त्याचे GR काढायला लागतात. तसाच या कमिटीचा GR हा येत्या एका आठवड्यामध्ये निघेल. मुलांना वह्या द्यायच्या आहेत पुस्तकांच्या बरोबर. आम्ही अर्थात काय सगळ्यांना देत नसतो. आम्ही काही जे खूप श्रीमंत लोक आहेत ती याच्यामधून पाठीमागे राहतात, त्यांना आम्ही पुस्तकही फ्री देत नाही, आणि अशांची संख्या ही फक्त 10 ते 15% आहे. उरलेल्या 85% मुलांना हे आपण मोफतच शिक्षक वह्या हे पुस्तक देत असतो. त्याच्याचबरोबर वह्यासुद्धा त्यांना 80% लोकांना वह्यासुद्धा मोफत मिळतील. आणि त्याच्यामुळे एक हे थोडंसं आपण म्हणतो की हे गिफ्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीने एक गिफ्ट आहे मुलांना, की जसं पुस्तकं मोफत देतो तशा वह्यासुद्धा मुलांना मोफत मिळायला लागतील. ज्या मुलं गरजू आहेत त्यांना हे मिळायला लागेल. हे शासन शेवटी गोरगरिबांसाठी कल्याणाचं काम करणारं शासन आहे, आणि प्रत्येकाला आपलं मूल हे अत्यंत प्रिय असतं. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची सर्वात प्रिय असलेल्या जे त्यांची मुलं आहेत त्यांच्यासाठी शासनाने दिलेली ही एक गिफ्ट असेल. आणि ही गिफ्ट ही केवळ मोफत वह्या देण्यापुरती मर्यादित नाही आहे, तर त्याचं शिक्षण दर्जेदार होईल याचं काळजी घेणारीसुद्धा ही गिफ्ट असेल. कारण ही बाइंडिंग केलेली पुस्तकं आहे, याच्यामधला मजकूर कोणीही बदलू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांना व्यवस्थित नोट्स देण्याचं काम हे शिक्षकांकडून मी अपेक्षित करतो. अतिशय दर्जेदार शिक्षक या महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत, आणि त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षण हे मुलांना दिलं जाईल याची मला खात्री आहे. कुठल्याही शिक्षकांना असं वाटत असेल की हे मी काम करत असताना कमी पडत असेल, त्यांनी स्वतःहून आपली मागणी डायट कॉलेजकडे हे करावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा वर्ग डायटकडून घेतले जातील. परंतु दर्जेदार शिक्षण हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, त्यांच्यापर्यंत ते पोचेल ही काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे शिक्षण मंत्री म्हणून, आणि ते कर्तव्य पार पाडलं जाईल याची मी खात्री देतो. आता तुम्ही सांगितलं की इयत्ता कोणती असेल परीक्षा घेण्यासाठीची हे तुम्ही सांगितलं, म्हणजे 3री पासूनच परीक्षा घेतली जाईल असं काही तुम्ही असं तुमचं जे तुम्हाला जे बोलायचं ते माझ्या तोंडामध्ये कृपया घालण्याचा प्रयत्न करू नका. निर्णय हा त्या सर्व शिक्षकांशी बोलून, ते जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून हा निर्णय घेतला जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये 8वीपर्यंत कोणालाही नापास केलं जाणार नाही. त्यांचा माझं पूर्ण करू द्या, त्यांचा दर्जा वाढवला गेला पाहिजे. आणि अशी जी मुलं असतात जे मला काहीतरी येत नाही म्हणून जे बाहेर पडतात, त्यांच्यासाठी कोल्हापूरला जो काडसिद्धेश्वर मठ आहे त्याने एक अतिशय आदर्श असा एक उपक्रम केला की अनेक लोक असे असतात की ज्यांना शिकवायची आवड असते, त्यांनी BEd केलेलं असतं, DEd केलेलं असतं, परंतु संपन्न घरामध्ये त्यांची लग्न होतात
आणि मग त्यांना शिकवण्याचं काम करायची घरातून सुद्धा परवानगी दिली जात नाही किंवा त्याच्यासाठी त्यांना आवश्यकताही नसते स्वतःचं हे करण्यासाठी शिक्षणाचं क्षेत्रामध्ये काम करण्याची. अशा लोकांची त्यांनी मदत घेतली आणि जी मुलं अभ्यासामध्ये कमी पडत होती त्यांना त्यांनी वेगळं शिकवायला सुरुवात केली आणि ती मुलं इतर मुलांच्या दर्जाबरोबर त्या मुलांना सुद्धा आणलं. त्याच्यामुळे ड्रॉपआउटचं पर्सेंटेज 0 झालं. मग त्यांच्याबरोबर सुद्धा एक करार करता येईल का याचा सुद्धा आम्ही डिपार्टमेंट म्हणून विचार करतो. शेवटी बघा, ज्याला RR पाटील हे आपल्या ग्रामविकास खात्याचे मंत्री होते त्याला त्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान आणलं आणि त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले आणि गाडगे महाराज स्वच्छता अभियानाची नोंद ही जगभराने घेतली आणि ते प्रयोग भारतामध्ये सुरू झाले आणि भारतामध्ये स्वच्छता अभियान सुरू झालं. त्याचे जनकसुद्धा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे या प्रयोगामध्ये सुद्धा लोकांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. लोकांचं सहकार्य घेऊन आपण हे सगळं करायचं आहे. त्यावेळेला मुलांच्या शिक्षणापासून पालकांना सुद्धा वेगळं करता येणार नाही. गृहपाठ आपण रद्द करत नाही आहे, पण आपला मुलगा घरी आल्यानंतर अभ्यास करतो की नाही ही जबाबदारी त्यांच्या पालकांनी सुद्धा बघितली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांची एक काउंटर सिग्नेचरसुद्धा असणार आहे की माझ्या मुलाचे काय प्रगती आहे मी तपासलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असेसमेंट फक्त शिक्षक करणार नाही, त्यांच्या घरच्या माणसांनी सुद्धा त्याची असेसमेंट केली पाहिजे. आणि ज्याला अशी आपण असेसमेंट करू त्याला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला फारशी वेळ लागणार नाही असं मला स्वतःला वाटतं. अर्थात मी शिक्षण मंत्री आहे म्हणून मला वाटतं की आमचं राज्य महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावर देशामध्ये असावं. प्रत्येकाने अशी अपेक्षा करायला काहीच चुकीचं नाही त्याच्यामध्ये. हे सगळं मान्य आहे सर, पण मुद्दा असा आहे पटसंख्या कारणाने शाळा बंद पाडल्या जातात तसं अध्यादेश निघाले त्याचं काय? तुम्ही कोणाच्या वतीने बोलताय? तुम्ही कोणाच्या वतीने बोलताय? तुम्हाला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पाहिजे की नाही? आम्ही शाळा नाही बंद करणार. एक गोष्ट लक्षात घ्या की जिथं 5च मुलं असतात अभ्यास कसं करणार? 5 मुलं जर एका शाळेमध्ये असेल तर प्रत्येक वर्गामध्ये 1 मुलगा झाला. तुम्ही कोणाशी बोलताय ह्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे की मी शेवटी शिक्षण मंत्री आहे. एका मुलाला एका टीचरने शिकवावं का? त्या मुलाला जर बरोबर शिकणारे सवंगडी नसतील तर तो मुलगा डेव्हलप होऊ शकतो का याचा सुद्धा विचार करा ना. 5 मुलांच्या शाळा कोणासाठी चालू ठेवायच्या हा प्रश्न आहे. आणि मग एकच गोष्ट लक्षात घ्या की एक शिक्षक त्याला शिकवणार, तो एका विषयाचा टीचर असणार पण त्याला सगळे विषय शिकवायला लागणार. मग दर्जेदार शिक्षण त्या मुलाला कसं मिळणार याचा सुद्धा विचार करा. आणि म्हणून कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, परंतु त्याच्याचबरोबर त्याला दर्जेदार शिक्षण सुद्धा दिलं गेलं पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. म्हणून फक्त शहरामधल्याच मुलांना ह्याने स्कूल बसने येऊन त्याला शाळेमध्ये घेऊन जावं अशी मी अपेक्षा करत नाही. तो मुलगा एकटा असेल तर त्याला न्यायला सुद्धा वाहन येईल. त्या मुलाला दर्जेदार शिक्षणामध्ये ते वाहन घेऊन जाईल, त्याला परत त्याच्या घरी आणून ते वाहन सोडेल. ही जबाबदारी आमची आहे. आम्ही काय ह्याच्यापासून लांब नाही गेलेलो, आम्ही ती जबाबदारी सुद्धा उचललेली आहे. म्हणून कॅबिनेटमध्ये मी हे गोष्ट सुद्धा सांगितली की 3,000 रुपये जर आम्ही त्या वाहनाचा दर ठरवलेला असेल तर कदाचित तो वाढवायला लागला तरी काय हरकत नाही. परंतु एका टीचरचं आम्ही जी सॅलरी देतो ती 1 लाखाच्या आसपास असते आणि त्या एका मुलाला आणण्यासाठी जर आम्ही 3,000 रुपये देणार असू तर मग तो जो आमच्याकडे 60,000 घेणारा किंवा 1 लाख देणारा शिक्षक असेल तो सुद्धा आमच्या दृष्टीने बहुमोल आहे. त्यांनी सुद्धा ज्यादा मुलांना शिकवलं पाहिजे ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. एकाच मुलाला शिकवण्यामध्ये त्यांनी आपले एफर्ट्स खर्च करता कामा नये म्हणून अनेक निर्णय जे मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये रात्रीच्या शाळेंचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये 8 तास 7 तास शिकवण्याची ज्या शिक्षकाची जबाबदारी आहे त्यांनी 2.5 तास शिकवावं असं माझं बिलकुल मत नाही. 2.5 तास शिकवणारे वेगळे शिक्षक असतील की ज्यांना आम्ही एक्सपेक्ट करू की 2.5 तासामध्ये त्यांनी 7 तासाएवढं शिक्षण त्या रात्रीच्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला दिलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी मी घेतोय. का घेतोय? मी प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये येऊन विचार करतो. ज्याला शिक्षकांबरोबर बसतो, मी माझी फक्त अर्ध्या तासाची वेळ त्यांना दिलेली होती 1 तासाची, आता मी 4 तास त्यांच्याबरोबर बसलो. का बसलो? एक निर्णय असा झाला पाहिजे की ज्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला गेला पाहिजे. प्रश्न विचारणारे अनेक असतात परंतु एफर्ट घेणारे ते शिक्षक असतात. त्या शिक्षकांनी हे ठरवलं पाहिजे की हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्या शिक्षकांनी तसं ठरवलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग राबवला जाईल. त्या प्रयोगाचं असेसमेंट आम्ही करू. तो प्रयोग जर योग्य नसेल आम्ही तो बदलू. परंतु इथं आम्ही काहीच नवीन प्रयोग करत नाही आहे. मुलांना 30 पुस्तकं आहेत, त्याच वह्या आहेत, तर माझ्यामध्ये बदलतोय काय? आपण काहीच बदलत नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर वह्या घ्यायच्या असतील, कोणाला खरेदी करायची असेल त्याला तो ऑप्शन मोकळा आहे ना.
त्यांनी खुशाल त्या वया घ्या. माझं ऐकलं, माझं ऐकायला लागतं प्लीज. आपण ज्या पद्धतीने बोलताय, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ती आधी पद्धत ऑब्जेक्शनेबल आहे. तुम्ही 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 माझी काही नाही ड्रॉपआउट हे बघा, मला 3.5 वर्षाचा नातू आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक 3.5 वर्षाचा मुलगा हा माझा नातू आहे. ज्या वेळेला माझ्या मुलीला तर कुठेतरी अडचण आली त्यावेळेला मी प्रत्येका मुलीच्या अडचणीचा विचार केला. तिथं ज्या वेळेला आपल्याला मुलगी मला एकच मुलगी आहे, मी त्याचं प्रसार करत सगळीकडे फिरत नाही. त्या मुलीला त्याच दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. ती भारतामध्ये पहिली आली, म्हणजे त्या दर्जाचं शिक्षण तिने घेतलं. आपल्या मुलाला, आपल्या वडिलांना एकच मुलगी आहे, याचा मान त्याच्या वडिलांचा राहिला पाहिजे, एवढं त्याने मान तिने मला मिळवून दिला. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मला 3 वर्षाचा नातू आहे त्यावेळेला तो नातू मी प्रत्येक 3 वर्षाच्या मुलामध्ये बघतो, माझा नातू म्हणून. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, कुठल्याही लहान मुलावर अन्याय होणार नाही. ही जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून माझी आहे. तुमच्या सूचना असतील, तुम्ही सूचना अवश्य द्या. त्यांचं स्वरूप सूचना म्हणून पाहिजे. यू कॅनॉट चॅलेंज मी ॲज अ मिनिस्टर ऑफ दिस स्टेट, कारण तो मान त्या माझ्या राज्याचा आहे, तो माझ्या महाराष्ट्राच्या शिक्षणाचा तो मान आहे. मी शिक्षण मंत्री म्हणून झालो तर माझा मान तो नाही आहे, तो मान त्या महाराष्ट्राचा आहे, ज्या महाराष्ट्रामधल्या शिक्षणाचा पाया शाहू महाराजांनी घातलेला आहे. त्या काळामध्ये त्यांनी तो केला. प्रत्येक समाजाच्या मुलं शिकावी म्हणून प्रत्येक समाजासाठी हॉस्टेल देणारं त्या काळामधलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि मी कधीही ज्यावेळेला मी मंत्री झालो, अगोदर जाऊन शाहू महाराजांना नमस्कार करून आलो, आधी जाऊन छत्रपतींना नमस्कार करून आलो. ती माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे. माझ्या शिक्षणामध्ये जे शिवाजी महाराजांवरचं प्रत्येक जो एक्सपर्टातला एक्सपर्ट महाराष्ट्रामधला झालेला आहे, त्यांनी जे लेख लिहिलेले आहेत ते पुस्तक मी प्रत्येक शाळेमध्ये देणार आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाहू महाराज वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आंबेडकर वाचले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले वाचले पाहिजेत. नाहीतर फुले, आंबेडकर, शाहूंचा आपण हे सांगायचा, शाहू महाराजांचं आपण नुसती नावं घ्यायची आणि ते कोण आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर शिक्षण मंत्री म्हणून त्या खुर्चीवर बसण्याचा मला अधिकार नाही. म्हणून बालभारतीमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या की प्रत्येक पुस्तकं ही शाळेच्या छोट्याशा लायब्ररीमध्ये पाहिजे. प्रत्येक मुलाला ते शाहू महाराज वाचता येते, छत्रपती शिवाजी महाराज वाचता येतील याच्यासाठी पुरेशी पुस्तकं त्यांना द्या. आणि पुस्तकं मी बाहेरून छापून घेत नाही, बालभारतीला छापायला सांगतोय. का भारतीला छापायला लागतो? बाहेरून मी छापून घेतली, लोक म्हणतील तुमचा त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे. त्याच्यापेक्षा आपलं मूळ उद्दिष्ट हे मुलांना शिक्षण देणं हे आहे, दर्जेदार शिक्षण देणं हे आहे. आणि आमच्या ज्या परंपरा आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो त्या मुलांनी शिकलाच पाहिजे, त्या इतिहासाचा त्यांना अभिमान असलाच पाहिजे, असं शिक्षण मंत्री म्हणून मला वाटतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आदरस्थान आहे आणि त्यांचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्थान असलं पाहिजे, शिक्षणामध्ये ते स्थान असलं पाहिजे. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, कारण ज्या वेळेला केंद्र शासनाने ठरवलं की आम्ही सगळी पुस्तकं प्रदर्शित करणार, आम्ही सिलेबस ठरवणार, त्यावेळेला इतिहास कुठला असावा याचं त्यांनी राज्याला मोकळीक दिलेली असेल. मग आमच्या इतिहासाचा आम्हाला अभिमान पाहिजे आणि ते आलं पाहिजे व्यवस्थित. हे आमचं कर्तव्य आणि आम्ही ते आमचं कर्तव्य करणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला एका शाळेचं उद्घाटन करायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी तुम्ही पुण्यनगरीमध्ये राहता. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मी इथं 10 वेळा येईन, 10 वेळा इथं मी प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन तुमच्याकडून मी काहीतरी शिकून घेईन आणि ते मी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. म्हणून जास्तीत जास्त मीटिंग मी पुण्याला घेतो आणि पुण्याला जे मला आपण सगळेजण आपल्या प्रश्नातून मला जे शिकवता हे मी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्ही मला आजच प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मला आज तुमचे विषय सांगा, मी तुमच्याकडे होत आहेत. हे बघा, प्रत्येक ठिकाणी होतात, त्या घेतल्या जातात. हे कोण चेक करतंय मला सांगा ना, कोण चेक करतंय? आज आमच्याकडे केंद्रप्रमुख नाही आहे, आमच्याकडे फक्त 30% केंद्रप्रमुख आहे. केंद्रप्रमुख म्हणजे काय असतो की त्याला तासिका कमी करून दिला जातो, त्यांनी फक्त 4च तास शिकवायचं आहे, बरोबर. इतर लोकांनी आठवड्यामध्ये
7x5 35 तास शिकवायचं आहे. आम्ही ही मोकळीक त्यांना का दिलेली आहे की हे असेसमेंट होतं की नाही बघत नाही म्हणून आपल्या शिक्षणाचा दर्जा घसरला ना. तर आम्ही 100% केंद्रप्रमुखांच्या नेमणुका कशा करता येतील ह्याच्यासाठी आम्ही कोऑर्डिनेशन केलं ग्रामविकास खात्याकडे आणि शिक्षण खात्यामध्ये. आणि ते जर कोऑर्डिनेशन केलं तर 100% जागा भरल्या जाणार आहे. तुम्ही समजून घ्या, होत नाही असं बिलकुल नाही आहे, पण त्याच्यावर नियंत्रण काय आहे. सिस्टम शुड बी एस्टॅब्लिश टू कंट्रोल एव्हरीथिंग. आणि सिस्टम चालतात. एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही ब्रिटिशांनी आपल्याला ज्या सिस्टम्स घालून दिल्या त्या काळामध्ये त्या सिस्टमवर अजूनसुद्धा आपलं राज्य व्यवस्थित चालू आहे आणि भारत व्यवस्थित चालू आहे. याचं कारण काय होतं की ते सिस्टम करण्यामध्ये सगळ्याच जगामध्ये एक्सपर्ट कोण आहे तर ब्रिटिश. आणि म्हणून ब्रिटिशांच्या सिस्टम आपण नाही बदलल्या, ब्रिटिशांना आपण हद्दपार केल्या, पण सिस्टम आपण ॲक्सेप्ट केल्या भारताने. बरोबर, या सिस्टम एस्टॅब्लिश केल्या. तशाच माझ्या एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा काही सिस्टम्स आहेत, परंतु त्या सिस्टम्स चालत आहेत की नाही याचं असेसमेंट करायला आपल्याकडे पुरेसा स्टाफ नाही. हे आपलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या सिस्टम TETच्या संदर्भात मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी पैसे देऊन पास झालेले असतील त्यांना माफी नाही, त्यांना या संदर्भातल्या परिणामांना सामोरं जायला लागेल. परंतु माझ्या मनामध्ये एक वडिलांचं सुद्धा हृदय आहे, त्याच्यामुळे ठराविक वर्षानंतर त्यांना या परीक्षा देता येतील आणि जीवनामध्ये सुधारण्याची संधी दिली जाईल. ज्यावेळेला एखादा मुलगा कॉपी करतो त्याला आपण रस्टिकेट त्याला का करतो, आपण त्याला माफ का करत नाही. आता जर माफ केलं तर तो मुलगा आयुष्यभर कॉपी करून पास होत राहील. आणि म्हणून कॉपी करणाऱ्या मुलांना जसं रस्टिकेट करतो तसे हे शिक्षक हे सुद्धा विद्यार्थीच आहेत. आणि त्यांनी जर कॉपी करण्याचा प्रयास केला असेल, त्यांनी पैसे देऊन जर पास करण्याचा प्रयास केलेला असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच लागेल. आणि त्याच्यामुळे असे शिक्षक जे पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये दोषी आढळून आलेले आहेत यांना वगळून परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. तो येत्या काही दिवसामध्ये जाहीर केला जाईल, जेणेकरून TETमध्ये खरोखर ज्या मुलांनी मनापासून परिश्रम घेऊन ते दिलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, त्यांनासुद्धा न्याय मिळेल. हे मी तुम्हाला इथं जाहीरपणे सांगतोय. त्याची अंमलबजावणी होईल. बघा, माझी ही आपल्याशी असलेली प्रेस कॉन्फरन्स ही पॉलिटिकल प्रेस कॉन्फरन्स नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला आमचा दसरा मेळावा चालू होता आणि त्यावेळेला जे बोललं गेलं त्याच्यामुळे स्वतः मी एवढा अस्वस्थ होतो की मी जाहीर केलेलं होतं की उद्धव साहेब काहीही बोलले तरी त्याच्यावर मी उत्तर देणार नाही. परंतु या दसरा मेळाव्यामध्ये मुख्य भाषण हे उद्धव साहेबांचं झालं आणि त्याच्यामध्ये काही बोललं गेलं जे आमच्या आमदारांच्या संदर्भातलं होतं, आमच्या सरकारच्या संदर्भातलं होतं. तेवढ्या मुद्द्यापुरतं त्याचं उत्तर मी मुख्य प्रवक्ता शिवसेनेचा म्हणून 100% देणार आहे. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना कमी लेखण्याची कुठलीही भूमिका नाही. मी जी माझी हे ठेवलेली होती की नेहमी उद्धव साहेबांचा मान राखला जाईल, कारण त्यांच्याकडे बघून मी शिवसेनेमध्ये आलेलो होतो. एक स्वच्छ, एक सोज्वळ असं त्यांचं रूप बघून मी आलेलो होतो. काही कारणामुळे जर काही चुकीची वाक्य त्याच्यामध्ये आलेली असतील, ती मग लहान मुलांच्या संदर्भात असून दे, एखाद्याचा उल्लेख कुठल्या शब्दामध्ये करायचा या संदर्भातील असेल तर त्याचं उत्तर मला देणं भाग आहे. काही लोकांनी असंही म्हटलं की केसरकर झोपले की काय. मी झोपत नाही. मी ज्याला विचार करत असतो त्याला माझे हात का हलत होते, मग मी झोपले असतं माझे हात हलणार नाही, मी उठून असा होणार नाही. पण ज्यावेळेला मी अस्वस्थ होतो त्यावेळेला मी सांगतो की हे काही धार्मिक ह्याच्यावर सरकार चालत नाही, पण ज्यावेळेला मी अस्वस्थ होतो त्यावेळेला मी माझं जिथं श्रद्धास्थान आहे तिथं शिर्डीला जातो. मी तिथं प्रार्थना करतो आणि तिथं मला कळतं की मी ह्याच्यावर बोललं पाहिजे, मी बोलता कामा नये. कारण मी स्वतःहून डिक्लेअर केलं होतं की मी उद्धव साहेबांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. पण दसऱ्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं भाषण मी ऐकलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री महोदयांनी भली उत्तरं दिलेली आहेत, त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मी बोलण्यापूर्वी मी मुख्यमंत्री महोदय जे आमचे मुख्य नेते आहेत त्यांची परवानगी घेणार आहे. मी रात्रभर झोपलो नाही. मी रात्रभर, कोणाला जर असं वाटत असेल की मी ह्याच्यामध्ये झोपतो तर मी रात्रभर झोपत नाही. मी रात्रभर प्रवास केला शिर्डीचा. तिथून मला एका शाळेचं उद्घाटन करायचं होतं, जाऊन फ्लाईट पकडली, तिथं जाऊन त्या शाळेचं उद्घाटन केलं, दुसरी फ्लाईट पकडली, परत मुंबईला आलो. मुख्यमंत्री महोदय काही कारणामुळे उपलब्ध होणार नव्हते, तरी पण मी त्यांच्या संबंधित लोकांच्याबरोबर चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला मी माझी प्रेस कॉन्फरन्स घेईन. तिथं आमच्या जी शिवसेना आहे
शिवसेनेची बाजू, आमच्या आमदारांची बाजू, आमच्या खासदारांची बाजू जी मी गुवाहाटीला ज्या प्रकारे मांडत होतो पुन्हा एकदा मांडेन, जेणेकरून कुठलाही गैरसमज हा जनतेच्या मनामध्ये जाता कामा नये. ती माझी राजकीय हे असणार आहे. त्यावेळेला तुम्ही मला राजकीय कुठलेही प्रश्न विचारा, त्याची मी उत्तरं देईन. परंतु 100% माझी ही प्रेस कॉन्फरन्स होईल, मुख्य प्रवक्ता म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स होईल. अनेक लोक अशी असतात की काय काय बोलत असतात, त्यांची उत्तरं देणं हे माझं काम नाही. ते काम इतर लोक करतील, योग्यप्रमाणे करतील. त्यामुळे आणि माझ्यावर काय काय बोलत राहण्याची कोणी प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी सगळी बाजू ही मुख्य प्रवक्ता म्हणून मी त्याला मांडलेली होती, प्रवक्ता म्हणून त्याला बांधली. त्यानंतर मला मुख्य प्रवक्ता म्हणून शिंदेसाहेबांनी जबाबदारी दिली. माझी जबाबदारी मी चोखपणे, ते माझं कर्तव्य आहे. जसं लिहिलेलं आहे की आपलं कर्तव्य करताना समोर कोण असतो याचा विचार करायला लागत नाही. तुम्हाला ते कर्तव्य करायलाच लागेल आणि हे कर्तव्य येत्या 2-3 दिवसामध्ये मी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की 1-2 हजार कोटी रुपये वाढवून आणि जे सध्याचे विनानुदानित शिक्षण संस्था आहेत त्यांच्या शिक्षकांना सुद्धा आपण शासनाप्रमाणे आम्ही पगार देतो, फक्त तुम्ही त्याचा दर्जा सुधारा. आणि एकीकडे आपण म्हणतो की सध्या आपल्या सरकारकडे शिष्यवृत्ती वाढवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, त्यामुळे असं कुठे असं मी तुम्हाला असं म्हटलंय का आम्ही शिक्षकांची नेमणूक करणार नाही? मी कधी असं म्हटलेलं आहे का? माझं ऐका आता एक मिनिट, तुम्ही प्रश्न विचारला मला उत्तर देऊ द्या. मी असं कधी म्हटलंय का की आम्ही यांना अनुदान देणार नाही? असं कधी म्हटलंय का? अनुदान देताना हा शासनाचा स्वेच्छाधिकार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 20-20% ते वाढवत असतो. त्यांना एकाच वेळेला चांगलं पॅकेज द्यायचं की त्यांना 20-20% शासनाच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे न्याय द्यायचा, याच्यावर मी निर्णय घेईन. तो निर्णय मी 100% घेणार आहे. तो माझा अधिकार आहे. माझा अधिकार म्हणजे तो कॅबिनेटचा अधिकार आहे. मी तो कॅबिनेटमध्ये देऊन तो करणार आहे. परंतु त्याच्यापूर्वी मी शिक्षकांची हे करतोय. ज्याला तुम्ही म्हणता की 5 आणि 10ची हे बंद होणार का? समजा असं करत असताना एक 5000 लोक अतिरिक्त ठरले तर 5000 लोकांना मला अगोदर त्याच्यामध्ये अकॉमोडेट करायला लागेल. मी आजच भरती करून टाकली तर उद्या ते 5000 लोक अतिरिक्त ठरतील आणि तो शासनावरचा बोजा. पैसे कसे वाचवायचे असतात? पैसे सिस्टीम्स एस्टॅब्लिश करून वाचवायचे असतात. म्हणून अघोषित शाळांचा सुद्धा मी ताबडतोब सर्वे केला. कोणीच केलं नव्हतं आजपर्यंत. अघोषित शाळेचे टीचर हे टीचर नाही आहेत का? ते सुद्धा टीचर आहेत. ते जर त्या हे होत असतील म्हणजे ते जर नाराज राहत असतील त्यांना सुद्धा आनंदी केले पाहिजे तर ते आनंदाने शिक्षण देणार. म्हणून मी प्रत्येकाला इन्क्लूड करतोय. ज्या शाळा आमच्या याच्यामध्ये त्रुटी आलेल्या होत्या त्यांना मी 1.5 महिन्याची मुदत दिली. परत त्रुटीमधून तुम्ही बाहेर या दिली ना. देण्याची जबाबदारी आपली असते कारण आपल्याला कोणावर अन्याय नाही करायचा आहे. परंतु हे करत असताना मी जर सिस्टम फॉलो नाही केल्या अतिरिक्त झालेले लोक हा शासनावरचा बोजा ठरेल आणि मग माझ्याकडे शिष्यवृत्तीचे पैसे वाढवायला सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाही. मला पैसे वाचवायचे आहेत कारण मी 5 वर्ष अर्थराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मला फायनान्स म्हणजे काय ते कळतं, थोडंफार तरी कळतंच. आणि त्याचा वापर जर मी महाराष्ट्राच्या हितासाठी केला त्यामध्ये चूक काय? तुम्ही 18 वर्ष थांबला. 1 महिन्यामध्ये आंदोलन करावं वाटतं? 18 वर्ष थांबलेले आहेत ना. काही लोक 12 वर्ष थांबले, काही लोक 6 वर्ष थांबले. मग ते मला 4 महिने सुद्धा देणार नाहीत का? आणि त्याच्यासाठी जर मोर्चाकडून कोणाला क्रेडिट घ्यायचं असेल तर मी ते काम मान्य करावं. तुम्ही 12-12 वर्ष थांबलाय, 14-14 वर्ष चाललाय. जो मनुष्य तुम्हाला न्याय द्यायला निघालेला आहे त्याला तुम्ही अभ्यास करण्या एवढा सुद्धा वेळ देणार नसाल आणि त्याच्यावर जर प्रेशर आणणार असाल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावा. मी असं म्हणत नाही की माझ्यासाठी घ्यावा म्हणून. थांबला ना 12 वर्ष 14 वर्ष थांबला आणि 1 महिना थांबा ना. मला असेसमेंट करून दे. शेवटी पैसे माझे नाही आहेत, पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत. त्यामधला 1 रुपया जरी फुकट गेला जबाबदारी माझ्यावर आहे ना त्याची. मी आज भले अर्थ खात्याचा मंत्री नसेन परंतु मी त्या खात्यामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. जेवढं शिकलेलं आहे त्याच्यामधून भलंच होणार आहे ना. मी देणार आहे कोणाला न्याय? अघोषित शिक्षक आहेत त्यांना सुद्धा न्याय देणार आहे. मी काय त्यांना बाजूला टाकले का? पण मला त्यांच्याशी चर्चा करून दे. मला संघटनांची नाही चर्चा करायची. मला थेट जाऊन त्या अघोषित शिक्षकाची दुःख जाणून घ्यायची की त्याचं दुःख काय आणि त्याप्रमाणे 20% मी पैसे दिले आज समजा त्यांना. आणि एखादा असा टीचर आहे की जो रिटायरमेंटला आलेला आहे ज्याला 50,000 रुपये पगार असायला पाहिजे. जो खाजगी शाळेमध्ये असता तरी त्यालाच 45,000 रुपये पगार असायला पाहिजे होता. मग त्याला आज मी 13,000 रुपये पगार देऊन मी काय मिळवणार आहे? तो टीचर हे होऊन जाणार ना. त्याच्याऐवजी मी जर असं पॅकेज दिलं की त्यांनी किती काळ काम केलेलं आहे त्याला त्याच्या ह्याच्याप्रमाणे मोबदला भले प्रायव्हेट शाळेसाठी सारखा मी जरी देऊ शकलो तरी प्रत्येकजण काय शासनाचा नोकर नसतो, तो प्रायव्हेट शाळेचाच नोकर आहे. परंतु त्याला सुद्धा न्याय कधी ना कधी मिळालाच पाहिजे. ही भूमिका आज माझी आहे. आणि लोकांना असं म्हणायचं आणि संघटनेला असं म्हणायचं की 20% द्या आणि त्याला विसरून जा तर मग तो माझ्या स्वभावाचा भाग नाही आहे. माझ्या दृष्टीने तो टीचर रिटायर होणार आहे 2 वर्षांनी, 3 वर्षांनी तो रिटायर होणार आहे. आज जर मी त्याला 20%च्या ऐवजी त्याला जर 45,000 रुपये देऊ शकलो तर मी त्याला न्याय दिला.
असं मला होणार आहे. पण एवढं करून माझ्यावर नुसताच दबाव आणून 20%च मंजूर करून घ्यायचे, घ्यावं, मला काय वाटत नाही. परंतु मी माझी भूमिका, मला जरा थांबा, तुम्ही प्लीज थांबा, तुम्ही मगापासून मध्ये मध्ये बोलता, मी तुम्हाला विनंती करतो, असं होऊ शकत नाही. मी बोलताना मला तुम्हाला हे करण्याचा अधिकार कोणी दिलाय का? मी बोलतोय माझं, तुम्ही हे कट करू नका. कारण काय होतं, माझी लिंक तुटते. लिंक कोणासाठी आहे? लिंक तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी बिलकुल नाही आहे. जो मनुष्य रिटायर होणार आहे 4 वर्षांनी, त्याच्यासाठी माझी तळमळ आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही दिलेला, कोणी नाही दिलेला. मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की तो मनुष्य रिटायर होणार आहे, उद्या तो 58 वर्षाचा होणार आहे. आणि तो 58 वर्षाचा होत असताना त्याला जर मी 20% पैसे दिले तर त्याला न्याय मिळणार नाही. ही माझी तळमळ आहे. आणि ही जर माझी तळमळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मला डिस्टर्ब केलं तर माझी तळमळ लोकांपर्यंत पोचली पाहिजे. जो मनुष्य रिटायर होणार त्याच्यापर्यंत ही पोचली पाहिजे. जो मनुष्य नव्याने लागला त्याच्यापर्यंत ही तळमळ पोचली पाहिजे. कारण तो नव्याने लागला आहे. 20% म्हणजे त्याच्या दृष्टीने बोनस असतो. परंतु 20% हा त्या रिटायर होण्यासाठी शिक्षा आहे. कारण तो इन एनी केस रिटायर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मला ह्याचा अभ्यास करू द्या, मला सगळ्यांना न्याय देऊ द्या, एवढीच माझी मागणी आहे. त्याच्यासाठी मला विचार करण्यासाठी सवड द्या. आणि मी आणि काय मागितलं आहे, मला 1 महिन्याभराची सवड द्या. आणि मी गेलो आहे, प्रत्येक शाळेमध्ये गेलो आहे, तिथल्या टीचरबरोबर मी हे केले आहे, तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर मी संवाद केलेला आहे. माझ्या 4-5 डिव्हिजन राहिले असतील, तिथे जाऊन मी एकाच शाळेमध्ये जाणार, तिथल्या टीचर्सशी संवाद करणार आणि मग मी माझा निर्णय घेणार. तेवढी तर मला मुदत दिलीच पाहिजे ना, तो माझा अधिकार आहे असं मला स्वतःला वाटतं. सर बीजेपी विधायक है सर मेरा एक सवाल ले लीजिए हिंदी में. नहीं, अभी मुझे क्या है, मुझे एक स्कूल का इनॉग्रेशन करना है. अगर मैं वहाँ नहीं, इम्पोर्टेंट है सर आदि वेगळा अर्थ काढताय. एक मिनट बोला. सर बीजेपी विधायक राम कदम ने कहा है कि जो बॉलीवुड मूवी है एक आदि पुरुष नाम की वारी है, उसका विरोध करेंगे, उसको महाराष्ट्र में रिलीज नहीं होने देंगे. आप वरिष्ठ कैबिनेट मंत्री है, आपकी क्या भूमिका है, सरकार की क्या भूमिका है? देखिए, जो उनकी व्यक्तिगत भूमिका है उसके बारे में मैं कैसे कमेंट कर सकता हूँ. सरकार की भूमिका ये है कि जो बैन करना है उसके लिए सेंसर बोर्ड है. जो प्रदर्शित नहीं होना चाहिए, जिसके बारे में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट हो सकती है, उसके बारे में निर्णय लेना ये होम मिनिस्टर साहब का वो अधिकार है. उसके बारे में मैं क्या बोल सकता हूँ. उसका असेसमेंट होना चाहिए, उसके बाद में उसके बारे में निर्णय हो सकेगा. लेकिन आप जो चाहते हैं कि हिंदी के बारे में मैं एजुकेशन के बारे में बोलूँ, तो मैं ये चाहता हूँ कि आज सबसे ज़्यादा एजुकेशन पे खर्च करने वाला राज्य पूरे भारतवर्ष में महाराष्ट्र राज्य है. एक स्टूडेंट के पीछे हम लोग 70,000 रुपया खर्च करते हैं. और इतना खर्चा करने के बाद भी अगर हम लोग 1 नंबर पे नहीं पहुंचते हैं तो हमारे लिए ये कोई शोभादायक बात नहीं है. ये मुझे इसका असेसमेंट लेना चाहिए. इसके बारे में मुझे सब जो भी इसके बारे में जो भी कंपोनेंट्स है, तो चाहे कोई भी कंपोनेंट है, उसके बारे में उसका एनालिसिस करना पड़ेगा और मुझे स्टेट को 1 नंबर पे लेके जाना ही पड़ेगा. ये मेरा कर्तव्य है और इसके बारे में मैं महाराष्ट्र के जनता की तरफ मेरा दायित्व भी है. समझिए 1 साल में नहीं हो सकता, 2 साल में होने दीजिए, लेकिन ये तो करना ही करना है. इसके लिए मैं इतनी मीटिंग्स लेता हूँ, इसके लिए मैं समर्पित हूँ. और मेरे सबसे ये विनती है, जो भी टीचर्स है, जो भी स्टूडेंट्स है, वो इतना एफर्ट ले कि महाराष्ट्र का नाम पूरे भारत में हो, वर्ष में हो. इसके लिए वो काम करे. हमारे जो मुख्यमंत्री जी है, एकनाथ जी शिंदे साहब है, फडणवीस साहब है, वो दोनों की इच्छा है कि ज़्यादा से ज़्यादा सुविधा स्टूडेंट को मिले. इसलिए अच्छा इंफ्रास्ट्रक्चर बनाने के लिए वो मुझे फंड्स देने वाले हैं. तो अच्छा इंफ्रास्ट्रक्चर बनेगा, फिर अच्छी शिक्षा देनी है. इसके लिए जो भी करना है, ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का सपना है कि एजुकेशन में भारतवर्ष 1 नंबर पे आना चाहिए. उनकी ये भी इच्छा है कि बच्चे ना कि सिर्फ पढ़े, उनको वोकेशनल ट्रेनिंग देना चाहिए, उनको व्यावसायिक मार्गदर्शन होना चाहिए. और जो भी विद्यार्थी बाहर निकले स्कूल से, चाहे वो स्कूल हो, चाहे वो हायर सेकेंडरी हो, चाहे वो कॉलेज हो, तो उनको कोई भी काम करने में उनको कम दर्जे का कोई काम नहीं लगे. डिग्निटी ऑफ लेबर पहुंचाना है, इंडियन स्टूडेंट पे पहुंचाना है, ताकि ये सबसे ऐसा देश बनेगा जिसके आयुमान, एवरेज आयु सबसे यंग रहेगी. तो हमें एक मैन फोर्स भी पूरे जग को देना है. चाहे वो प्लम्बर हो, चाहे वो ड्राइवर हो, चाहे वो टेक्नीशियन हो, चाहे वो कंप्यूटर ऑपरेटर हो, चाहे वो डाटा ऑपरेटर हो, चाहे वो वेबसाइट बनाने वाला,
टेक्निकल पर्सन हो, तो इसके लिए हमें एक फोर्स निर्माण करनी है और ये फोर्स आगे चल के पूरे विश्व को एक ऐसी वाली मैन पावर देगी जिससे विश्व का भी भला होगा और भारतवर्ष में बहुत ज़्यादा एम्प्लॉयमेंट भी बढ़ जाएगी। और इसके लिए हम लोग कटिबद्ध हैं। इसको ही न्यू एजुकेशन पॉलिसी बोला जाता है। न्यू एजुकेशन पॉलिसी ये है कि उससे एक ऐसे व्यक्तित्व बने उस इंसान का कि जो परिपूर्ण हो, उसको ड्रामा भी आता हो, उसको सिंगिंग भी आता हो, उसे अच्छा वाला लेक्चर देना भी आता हो, उसको अच्छी कारपेंटरी भी आती हो, उसे अच्छे वाली वायरिंग भी आती हो, उसे लेथ चलाना आता हो। तो ये आगे चल के मैन पावर पूरे विश्व को लीड करेगी और ये ऐसी मैन पावर हमें बनानी है और उसके लिए हम लोग कटिबद्ध है और उसके हम लोग न्यू एजुकेशन पॉलिसी बोलते हैं, जिसमें अच्छी वाली एजुकेशन बच्चों को दी जाएगी और अच्छी मैन पावर क्रिएट की जाएगी। काय काढणार तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कालचं जे भाषण सुरू होतं तुम्ही बघितलं की स्टेजवर सुद्धा मी अस्वस्थ होतो, कारण ही भाषणं बघून मी शिवसेनेमध्ये आलो नाही। मी आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय उद्धव साहेबांचे विचार बघून शिवसेनेमध्ये आलेलो आहे आणि त्या उद्धव साहेबांच्याकडून कालच्या पद्धतीने जी विधानं झालेली आहे त्याच्यामुळे मी अस्वस्थ झालेलो। मी काय याच्याबद्दल नाही, कारण माझी एक त्यांच्याशी बांधिलकी होती आहे आणि राहणार ती त्यांच्या चांगल्या विचारसरणीबद्दल आहे। कोणाला तरी डुक्कर म्हणणं हे राऊतांच्या तोंडी शोभू शकतं, परंतु उद्धव साहेबांच्या तोंडी शोभू शकत नाही। ही माझी भावना लक्षात घ्या। याच्या तळमळी मागे त्यांच्यावरचं प्रेम आहे, त्याच्या तळमळी मागे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल असलेला माझा अभिमान आहे, जो मी थेट बोलून दाखवलेला आहे। संपूर्ण भारताला बोलून दाखवला, महाराष्ट्राला बोलून दाखवला। त्यांना कोण दूषण देणार असेल तर मी सुद्धा अस्वस्थ होणारच, कारण गोरगरिबांना मदत करणारे एकनाथ शिंदे मी बघितलेले आहे। ट्रकच्या ट्रक 100 ट्रक घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये मदत करायला गेणारे एकनाथ शिंदे मी बघितलेले आहेत। माझे अत्यंत जवळचे संबंध केरळ राज्याशी आहेत, तिथं 70 डॉक्टर्सना घेऊन गेलेले एकनाथ शिंदे मी बघितलेले आहेत। आणि मग असे जर मी बघितलेले असतील तर त्यांचा स्वाभिमान जपणं हा सुद्धा माझं काम आहे। जसं मला जेवढा आदर उद्धव साहेबांच्या बद्दल असेल तेवढाच एक शिवसैनिक म्हणून की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या बद्दल तेवढाच आदर आहे, कारण ते खरे शिवसैनिक आहेत। तो शिवसैनिक जो बाळासाहेबांना अपेक्षित शिवसैनिक होता ते एकनाथ शिंदे जो शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकाचा जर अपमान होत असेल तर तो समस्त शिवसैनिकांचा अपमान आहे असं मी समजतो। ज्याला मी शिवसेनेमध्ये आलो त्याला मागचे सगळे पाश मी काढून टाकले आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिक झालोय। आणि मग जर खऱ्या अर्थाने शिवसैनिक असेल तर शिवसैनिकाचा अपमान झालेला मी स्वतः बघू शकत नाही आणि मग तो अपमान कोणी केलेला असेल तरी त्याचं उत्तर मी दिलं पाहिजे। परंतु मुख्य नेता म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेंचं त्याच्याबद्दल काय भूमिका आहे ही मला समजून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर मुख्य प्रवक्ता म्हणून जे बोलेन त्याच्यासाठी मी सगळी प्रेस कॉन्फरन्स घेईन, नॅशनल चॅनल्स त्याला बोलवेन, स्टेटची सगळी चॅनल्स बोलवेन आणि त्यांच्यासमोर मी आमची भूमिका मांडेन। तेच माझं काम आहे मुख्य प्रवक्ता म्हणून। अंधेरीच्या भूमिकेचे असं आहे की आम्ही आणि बीजेपी आमची युती आहे। युतीमध्ये जर मुख्यमंत्री पदासारखं पद जर ते आमच्यासाठी सोडू शकत असतील तर एखाद्या आमदारकीसाठी आम्ही हट्ट धरणं किती योग्य आहे हे ठरवावं महाराष्ट्राच्या जनतेने। आता जर माझी प्रेस कॉन्फरन्स तुम्ही इथंच घ्यायला लागला तर माझ्या प्रेस कॉन्फरन्सला काय अर्थ राहणार नाही। मी तुम्हाला एकच सांगायचं आहे, मला जे बोलायचं आहे ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलेन, पण ते बोलण्यापूर्वी एकनाथ शिंदेजी साहेबांचं मी त्यांचं काय मत आहे ते मी समजून घेईन आणि नंतर मी बोलेन। एवढं मी सांगतो, पण बोलणार 100%। तेवढ्यासाठी मी अस्वस्थ होतो, गेलो शिर्डीला, तिथं माथा टेकवला, मन शांत झालं, मनामध्ये निर्धार केला की स्वतःच्या प्रिय व्यक्तीबद्दल जरी बोलायचं असेल तरी हे युद्ध आहे, याच्यामध्ये बोलायलाच लागेल। आणि मग मी तुम्हाला सांगितलं की रात्रभर झोपलो नाही, माझे सगळे उद्घाटनं वगैरे केली, परत मुंबईला गेलो, 2 रात्र माझी जागरण झाली। आज सकाळी मी 4:30ला पुण्याला पोहोचलेलो आहे। तरी पण बघा मी 1 मिनिट हे केलेलं आहे, माझं कर्तव्य मी करतोय, ते मी कर्तव्य करत नाही।